आपण रिॲक्शन ऑफ ॲसिड्स विथ मेटल याच्याबाबत आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो हाऊ मेटल्स रिॲक्ट विथ हाऊ ॲसिड्स रिॲक्ट विथ मेटल. The reaction of acid with metal is determined by the strength and the concentration of acid and also by the reactivity of the metal and the temperature. एखादा जे ॲसिड आहे ते ॲसिड मेटल बरोबर कशा पद्धतीने केमिकली रिॲक्ट होईल हे त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्या ॲसिडची जी स्ट्रेंथ आहे, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, या कॉन्सन्ट्रेशनवरती आणि ती मेटलची जी रिॲक्टिव्हिटी आहे, ती मेटलची रिॲक्टिव्हिटी आहे, मेटल जास्त रिॲक्टिव्ह आहे का मीडियम रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह आहे, याच्यावरती त्याची केमिकल रिॲक्शन जी आहे ती डिपेंड असते. It is easy to bring about the reaction of the dilute solution of strong acid with a moderately reactive metal at normal temperature. Okay, and the third important factor is the temperature at which we react this metal with acid. Okay, so it is easy to bring about a reaction of concentrated that is a strong acid, dilute solution of a strong acid with moderately reactive metal at normal temperature. सामान्य तापमानाला एखादं मीडियम रिॲक्टिव्ह मेटल जे असेल ते मीडियम रिॲक्टिव्ह मेटल सोबत जे स्ट्रॉंग ॲसिड आहे ते स्ट्रॉंग ॲसिडचं डायल्यूट सोल्युशन जे आहे ते सोल्युशन घेऊन आपण त्याला रिॲक्ट करू शकतो. ओके, या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी पण आपल्याला इथं दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी दिली बघा. टेक अ बिग टेस्ट ट्यूब, चूज अ रबर स्टॉपर in which a gas tube can be fitted. ओके, एक मोठी आपली टेस्ट ट्यूब घेतलेली, एक टेस्ट ट्यूबला एक रबर स्टॉपर जे आहे किंवा रबर कॉर्क जो आहे तो याला केलेला आहे. सिंगल होल्ड रबर कॉर्क आहे, त्याच्यामध्ये एक ट्यूब जी आहे ती आपण त्याच्यामध्ये बसवलेली आहे. ओके, टेक अ फ्यू पीसेस ऑफ अ मॅग्नेशियम रिबन इन द टेस्ट ट्यूब अँड ॲड सम डायल्यूट HCl टू इट. मॅग्नेशियम रिबन आहे इथं आणि याच्यामध्ये डायल्यूट HCl आपण ॲड केलेलं आहे. Take a lighted candle near the end of the gas tube and observe. एक लाइटेड कॅन्डल इथं गॅस ट्यूबची इथं जवळ घ्यायची आणि ऑब्झर्व करायचं. व्हॉट डिड यू ऑब्झर्व, तुम्ही काय ऑब्झर्व करता. यू विल ऑब्झर्व द पॉपिंग साऊंड. ओके, ॲज सून ॲज यू पुट अ लाइटेड कॅन्डल नियर दिस ट्यूब, then you can hear a popping sound with some that is a explosion. Okay, so magnesium metal react with a dilute hydrochloric acid and an inflammable gas hydrogen is formed. Okay, so how this acid react with this metal. So generally this acid, that dilute hydrochloric acid, it react with this magnesium ribbon and which gives out a hydrogen gas. सो हा हायड्रोजन गॅस जेव्हा ह्या ट्यूबमधून इथं बाहेर येईल आणि त्याच्याजवळ जर का आपण एखादी लाइटेड कॅन्डल वगैरे जर असेल किंवा एखादी काडीपेटीतली काडी जर आपण पेटून त्याच्याजवळ जर धरली असेल ते पॉपिंग साऊंड असं येईन आणि तो जो काही गॅस आहे तो हायड्रोजन गॅस आहे आणि तो हायड्रोजन गॅस इन्फ्लेमेबल आहे, त्याच्यामुळं तो पेट घेतो आणि पॉप असा साऊंड जो आहे तो करतो. ड्युरिंग दिस रिॲक्शन द रिॲक्टिव्ह मेटल डिस्प्लेसेस हायड्रोजन फ्रॉम द ॲसिड to release the hydrogen gas. At the same time, the metal is converted into the basic radical which combines with the acidic radical from the acid to form the salt. ओके, सो काय केमिकल रिॲक्शन झाली या ठिकाणी. जे मेटल आहे हा मॅग्नेशियम जो आहे हा याच्यातलं जे बेसिक रॅडिकल आहे हायड्रोजन, त्या बेसिक रॅडिकलला याच्यातून डिस्प्लेस करेल आणि स्वतः त्याची जागा घेईल. म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडचे सॉल्ट जे आहेत ते या ठिकाणी तयार होतील आणि हायड्रोजन गॅस जो आहे तो हायड्रोजन गॅस सेपरेट होईल आणि हा सेपरेट झालेला जो हायड्रोजन गॅस आहे तो या ठिकाणी आपल्याला पेट घेतलेला दिसून येईल. ओके, नाव लेट अस कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. या रिॲक्शन कंप्लीट करू आपण. मेटल इथं मॅग्नेशियम, डायल्यूट ॲसिड, या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, सॉल्ट तयार झालं आहे MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. हा हायड्रोजनला रिप्लेस केलं इथं मॅग्नेशियमने त्याची जागा घेतली MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड नावाचे सॉल्ट तयार झालं आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडला. सो हाऊ ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल. जनरली ॲसिड रिॲक्ट विथ द मेटल टू फॉर्म द करस्पॉन्डिंग सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस इज गिवन आउट. तिथं करस्पॉन्डिंग सॉल्ट तयार होतो आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. ओके, आता इथं तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. आता झिंक आहे Zn, याच्यासोबत या ठिकाणी H2SO4 हे ॲसिड असेल बघा या ठिकाणी ब्लँक स्पेसमध्ये H2SO4
ओके. सो इट फॉर्म्स झिंक सल्फेट ZnSO4 हे सॉल्ट आहे आणि हायड्रोजन गॅस जो आहे तो इथं बाहेर पडेल. या ठिकाणी मेटल कॉपर आहे Cu कॉपर आणि ॲसिड जे घेतलेले इथे HNO3 ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड आहे. तर कॉपर इथं हायड्रोजनची जागा घेईन आणि कॉपर नायट्रेट जो आहे तो CuNO3 ट्वाइस हा तयार होईल आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडेल. सो इन दिस वे ॲसिड रिॲक्ट विथ मेटल. So generally acid react with metal to form their corresponding salt and hydrogen gas is given out. Reaction of acid with oxides of metal. आता मेटलच्या ऑक्साईड सोबत ॲसिड कशा पद्धतीने रिॲक्ट होतो. टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब अँड ॲड अ लिटल रेड ऑक्साईड. द प्रायमर यूज बिफोर द पेंटिंग आयर्न आर्टिकल. आयर्न आर्टिकल पेंट करण्यासाठी जे प्रायमर वापरलं जातं रेड ऑक्साईड ते एका वॉटरमध्ये पाण्यामध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे त्याच्यात थोडंसं ॲड करायचं आहे. नाव ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट HCl टू इट. त्यात हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करायचं आहे. शेक द टेस्ट ट्यूब अँड ऑब्झर्व डज द रेड ऑक्साईड डिझॉल्व इन वॉटर. नंबर 2 what changes take place in the particles of red oxide on adding dilute HCl. okay, so काय होतं आपण बघूया. the chemical formula of red oxide is Fe2O3. Fe2O3 हा रेड ऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला आहे. द वॉटर इनसॉल्युबल रेड ऑक्साईड मीन्स रेड ऑक्साईड डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. द वॉटर इनसॉल्युबल रेड ऑक्साईड रिॲक्ट विथ HCl टू प्रोड्यूस अ वॉटर सॉल्युबल सॉल्ट FeCl3. ओके. water insoluble red oxide Fe2O3 it react with HCl and forms a water soluble salt FeCl3. this gives a yellowish color to the water. त्याच्यामुळे जे वॉटरचा कलर आहे तो येलोविश होईल, पिवळसर रंगाचा होईल. द फॉलोइंग केमिकल इक्वेशन कॅन बी रिटर्न फॉर दिस केमिकल चेंज. Fe2O3 this is iron oxide or also called as a red oxide. it react with a hydrochloric acid HCl. it gives ferrous chloride FeCl3. आयर्न क्लोराईडचे सॉल्ट या ठिकाणी तयार झाले जे वॉटर सॉल्युबल आहेत अँड वॉटर. ओके. सो हाऊ ॲसिड रिॲक्ट विथ मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईडसोबत ॲसिड कसं रिॲक्ट झालं. ॲसिड रिॲक्ट विथ मेटल ऑक्साईड टू फॉर्म अ करस्पॉन्डिंग सॉल्ट अँड वॉटर. या ठिकाणी सॉल्ट तयार झाले आणि वॉटर तयार झाले. दिस इज सम आवर टाईप ऑफ अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचाच एक प्रकार आहे. आता कशी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली. HCl हा या ठिकाणी सॉल्ट आहे. Fe2O3 हा मेटल ऑक्साईड आहे. मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साईड जे असतात ते बेसिक असतात. त्याच्यामुळे ॲसिड रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म अ सॉल्ट अँड वॉटर. सो इट इज अ टाईप ऑफ अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके. सो ॲसिड जे आहेत ते मेटल ऑक्साईडसोबत रिॲक्ट होतात, सॉल्ट आणि वॉटर तयार करतात. इट इज अ टाईप ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके. Now complete the following reaction. CaO calcium oxide परत एकदा मेटल ऑक्साईड आहे. it react with HCl. so it gives CaCl2 calcium chloride तयार होईल and H2O water तयार होईल. MgO plus 2HCl it gives MgCl2 plus H2O. ZnO plus 2HCl ZnCl2 plus H2O. Al2O3 plus 6HF. okay. So here Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड जे ॲल्युमिनियम ऑक्साईडचे इथं सॉल्ट जे ते सॉल्ट तयार होईल. AlF3 AlF3 प्लस H2O. ओके. केमिकल रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल. ओके. व्हॉट टाईप ऑफ अ कंपाऊंड इज अ मेटल ऑक्साईड. Metal oxide is a basic. Okay, with reference to the neutralization reaction, it is a basic in nature. Explain the statement. Metal oxides are basic in nature. Okay, so metal oxides when dissolved in water they gives a base. Okay, so these are basic in nature. Now let us see next type of a chemical property of a acid, that is the reaction. Now this time base. Now reaction of bases with oxides of non-metal. How bases react with oxides of non-metal. Non-metal चे oxide सोबत कशा पद्धतीने react होतात. Bases react with oxides of non-metal to form a salt and water. Again this is a type of a neutralization reaction. Now non-metallic oxides are acidic in nature. So bases react with these acidic
non-metallic oxides to form a salt and water. Hence oxides of non-metals are said to be acidic in nature. Sometimes the oxides of non-metal themselves are said to be examples of acid. Okay, now complete the following reaction. CO2 plus 2 NaOH, Na2CO3, सोडियम कार्बोनेट. आता CO2 हा कार्बनचा ऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड. ओके, नॉन मेटॅलिक ऑक्साईड आहे. NaOH हा बेस आहे, कारण की OH हे ॲसिडिक रॅडिकल आहे इथं. सो Na2CO3 सोडियम कार्बोनेट प्लस H2O. तर या दोन केमिकल रिॲक्शन तुम्हाला फिल करायचे. या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी इथं KOH हा बेस वापरलेला आहे. इथं कुठलं नॉन मेटॅलिक ऑक्साईड असणार आहे तर CO2, कार्बन डायऑक्साईड इन नॉन मेटॅलिक ऑक्साईड या ठिकाणी आहे. SO3 हे नॉन मेटॅलिक ऑक्साईड आहे. आणि इथं जो ॲसिड बेस जो वापरलेला आहे या ठिकाणी, इथलचा असलेला जो काही बेस आहे NaOH हा बेस या ठिकाणी वापरलेला आहे. ओके, झिंक ऑक्साईड रिॲक्ट विथ द सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म अ सोडियम झिंकेट and water. Similarly, aluminum oxide react with the sodium hydroxide to form a sodium aluminate and water. Okay, आता झिंक ऑक्साईड हा मेटॅलिक ऑक्साईड आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड हा मेटॅलिक ऑक्साईड आहे. मेटॅलिक ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर, ते बेसिक आहेत. पण तरीसुद्धा या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड या बेससोबत ते रिॲक्ट होत आहेत. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड या बेससोबत रिॲक्ट होत आहेत. म्हणजे जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईडसोबत झिंक ऑक्साईडची रिॲक्शन होते त्यावेळेस झिंक ऑक्साईड हा बेसिकच्या ऐवजी तो ॲसिडिक म्हणून त्या ठिकाणी बिहेव करतो. आणि सोडियम हायड्रॉक्साईड की जे बेस आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होतो आणि सॉल्ट अँड वॉटर तयार करतो. म्हणजे झिंक ऑक्साईड अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड्स, these are metal oxides but they react with acid as well as with the base, so they are called as a amphoteric oxide. हे amphoteric oxides आहेत. ओके, सो ह्या काही प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ॲसिड आणि बेसच्या ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात. ओके, सो इथं काही क्वेश्चन दिलेले आहेत. राईट डाऊन द केमिकल इक्वेशन फॉर बोथ दीज रिॲक्शन. ह्या दोन रिॲक्शनसाठी तुम्हाला केमिकल इक्वेशन लिहायचे. Can we call aluminum oxide and zinc oxide acidic oxide or the basic oxide from this reaction? त्याच्यावरून आपण त्यांना ॲसिडिक ऑक्साईड म्हणू शकतो का बेसिक ऑक्साईड म्हणू शकतो, काय म्हणतो ते सांगायचं. आणि डिफाईन ॲम्फोटेरिक ऑक्साईड अँड गिव्ह 2 एक्झाम्पल. ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे काय ते लिहायचं आणि 2 एक्झाम्पल पाहिजे. ओके, तर या 3 प्रॉपर्टीज आपण आजच्या तासामध्ये बघितल्या. पुढच्या तासामध्ये आपण राहिलेले जे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघूया. आज आपण इथंच थांबूया. इज युअर ब्रेन पॉवरचे जे क्वेश्चन आहेत ते 3 क्वेश्चन सॉल्व करा. ओके, थँक्यू.